शरद पवारांचं एक वक्तव्य समोर येतंय, संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, सत्तेसाठी जे भाजप सोबत गेले त्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। चांगली गोष्ट आहे, कारण हे एक आदर्श राजकारणाचं प्रतीक आहे। आदर्श राजकारणामध्ये आपला विचार, आपला पक्ष हा खुर्चीपेक्षा विचार मोठा आणि श्रेष्ठ असणं यामध्ये काय गैर आहे। आणि त्यांनी या अगोदरही कधी म्हटलंच नव्हतं की आम्ही एकत्र येतो आहे, आम्ही सत्तेत जातो आहे। आणि त्यांनी तर एवढे वर्ष सत्ता बघितली आहे की मला वाटत नाही की या वयात त्यांना काही सत्तेचा मोह असेल। त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या संदर्भात आहे, त्यांच्या पक्षाला पुढे नेण्यासाठी ते आधी या वयात जो प्रयत्न करताय, मला वाटतं की याचा अर्थच होता की ते एकत्र येणार नाही। पण ठीक आहे, आपण एक वाक्य घेतो आणि एका वाक्यावर इतकं काही चॅनलवर 20-20 दिवस आपण दाखवतो एकत्र येतील। आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की असं कधी एकत्र येण्याचा त्यांचा विषय असेल तर ते सुतवाच करण्याच्या ऐवजी त्या दिवशी निर्णय करू शकतात। आजही त्यांचं नेतृत्व त्यांच्या पक्षामध्ये, आजही सर्वमान्य नेतृत्व त्यांच्या पक्षात आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक दिशा दिली एका वाक्यातून। नक्कीच नक्कीच सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। अमोल मिटकरी जी